हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण बनवणार आहोत संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू. चला तर सुरुवात करूया. मी एक वाटी भरून तिळ घेतले आहेत. आपण हे छानपैकी भाजून घेणार आहोत. ते छान भाजले तर लाडूची टेस्ट नक्की छान येते. त्यामुळे आपण तिळ हे कमी मीडियम गॅसवर भाजून घेणार आहोत. तिळ भाजून झालेत. आता आपण याच कढईमध्ये एक वाटीभर शेंगदाणे भाजून घेऊयात. शेंगदाणे पण आपण मीडियम गॅसवरच छानपैकी भाजून घेणार आहोत. बघा, शेंगदाणे भाजत आलेत. आता आपण काढून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजलेले तीळ घेतले आहेत. ते आपण थोडे जाडसर दळून घेणार आहोत. त्याच भांड्यामध्ये आपण शेंगदाणे पण दळून घेऊयात. मी थोडेफार शेंगदाण्याची टरफल काढली आहेत. नाही काढले तरीही चालेल. शेंगदाणे आपण थोडे बारीकच दळणार आहोत. शेंगदाण्याने आपली लाडूची बाइंडिंग छान येईल आणि टेस्ट पण छान येते. आता आपण एक कढई घेऊया. त्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकते. तूप मेल्ट झालं की आपण त्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा कमी पाणी टाकणार आहोत आणि यामध्ये 1 वाटी गूळ घेणार आहोत. आपण तिळाची आणि गुळाची मात्रा सेम ठेवणार आहोत. गूळ हा आपण बारीकच करून वापरणार आहोत, जेणेकरून आपला गूळ लवकर वितळेल आणि लवकर वितळला तर आपला पाक लवकर बनेल. गूळ जास्त शिजवला तर त्याचे लाडू टाईट होतात. त्यामुळे आपण गूळ लवकर शिजवून पाक लवकर बनवून घेणार आहोत. आपण पाक कसा टेस्ट करणार, एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपण 2-3 थेंब पाकाचे टाकणार आहोत. नाही विरघळला तर आपला पाक झालाय आणि आपण लाडूसाठी थोडा घट्टच पाक करून घेणार आहोत. आपला पाक झाला आहे. आता आपण थोड्या क्वांटिटीमध्ये आपल्या मिश्रणामध्ये ॲड करणार आहोत. छानपैकी व्यवस्थित ॲड करून घेऊयात. ॲड झालं की आपण हाताच्या साहाय्याने गोल गोल बॉल्स करून घेणार आहोत. गुळाचा पाक हा लवकर थंड होतो. त्यामुळे आपण हे लाडू पटपट बांधणार आहोत. जास्त क्वांटिटी असेल तर आपण सोबत 1-2 घेऊन लाडू बांधले तर चांगलंच होईल, कारण की हा पाक लगेच घट्ट होतो. बघा, आता आपण पाक घट्ट झाला, त्यामुळे मी आता फिंगरच्या साहाय्याने लाडू बांधते. हे लाडू संक्रांती स्पेशल आहेतच. आपण इतर वेळी पण खाऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.